बच्चू कडूंचा आज नागपुरामध्ये महाएल्गार मोर्चा पोहोचणार आहे। शेतकरी कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आले। महाएल्गार मोर्चा दुपारी नागपूरच्या बुटीबोरी इथं धडकणार आहे। तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आली आहे। वर्धा नागपूर रोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले। वर्धा मार्गावरच आंदोलन स्थळ असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। शेतकरी प्रश्नावर बावनकुळेंनी मंत्रालयात बैठक बोलावली। बैठकीला बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांना निमंत्रण देण्यात आले। बच्चू कडू बैठकीला जाणार नसल्याची माहिती आहे। 150 किलोमीटर प्रवास करत प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलेला आहे। मला वाटतं घराघरातून प्रत्येक शेतकरी जात-पात धर्मपंथ बाजूला ठेवून पार्टी बाजूला ठेवून येणार आहे। काल मुख्यमंत्री साहेबांसोबत आमचे मेसेज SMS द्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज आम्ही येऊ शकत नाही, कारण इकडे जर आलो तर 1 ते 1.5 लाख लोक आज इकडे येऊन नागपूरकडे येणार आहे। ए वर निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि बी वर चर्चा झाली पाहिजे। हे दोनही गोष्टी आम्ही फेस टाइम वर मुख्यमंत्री महोदयांना पाठवलंय, बावनकुळे साहेबांना पाठवलंय। त्यांनी मला वाटतं 3 ते 4 वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे। मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय का याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही आणि हे जर झालं नाही तर 4-5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय। 4-5 नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री कामगिरी बनल्यावर आम्हाला जावं लागेल त्यांच्या घरापर्यंत, स्थानापर्यंत। कोणी आम्हाला अटकाव करू नये। आम्ही सरळ 4-5 नंतर आम्ही रामगिरीवर करणार आहोत। पाणी, ऊन, वारा, पाऊस काही असलं तरी आमचा शेतकरी जाग्यावरून हटणार नाही। बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा दुपारी नागपूरच्या बुटीबोरी इथं धडकणार आहे। आता तो मोर्चा हा वर्ध्यामध्ये आहे। बच्चू कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सरकारनं बोलावलेल्या बैठकीला जाणार नाहीयेत। त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यांच्यासह इतरही शेतकरी नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय। मात्र बच्चू कडू या मोर्चाला जाणार नाही आहेत। ते मोर्चा या बैठकीला जाणार नाहीयेत, ते मोर्चामध्ये आहेत। त्यांचा मोर्चा नागपूरच्या दिशेने निघालेला आहे। कालचा त्यांचा मुक्काम वर्ध्यामध्ये झाला, आता ते वर्ध्यामध्येच आहेत। वर्ध्यातून ते आता नागपूरकडे कूच करतायत आणि नागपूरमध्ये दुपारी बुटीबोरी या ठिकाणी ते पोहोचतील। महाएल्गार मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आले। पण 4-5 जण गेलं काही आंदोलन थांबणार आहे। आता प्रत्येकनं असं विचार केला का मी एकटा रुपये धंदा घेऊन येतो, हे लक्षात नाही आलं का तुमचं? प्रत्येक जण काय विचार करा, मी येतो फिरून, मी फिरून येतो, तुम्ही राहायचं। प्रत्येकानं हा विचार केला तर आंदोलन होईल का? हा विचार आता डोक्यातून काढा, कारण बरेच जण मी फोनवर ऐकत होतो एकांना माहित नाही बच्चू कडू मला आपण थोडंसं काय करू, बंडाकडे मला मामा येते उद्या आपण त्या मामातून पाळता तर लग्न झालाय, लग्न नाही झालं तर कसं म्हणू शकतं का पूर्वीला पाहिलं चाललं असं करू नका का मी गेल्याला काय होते। आणि प्रत्येक जण जर असं म्हणत गेला तर मग कोणीच राहणार नाही। असा विचार येऊ देऊ का म्हणा देणार का वेगळं फेरफटका मारू, असं करू नका। इथं जमलेल्या छत्रपतीच्या सर्व मागण्यांनी हा लढा आपली कर्जमाफी होतपर्यंत तिथं लावून ठेवायचा आहे। आणि काल मी पाहिलं बच्चू भाऊंची जी काही ही महाएल्गार यात्रा निघाली, ही यात्रा 6 तास लेट होती। मद्रासारख्या लहान गावात एवढं मोठं स्वागत झालं, अंडी मोठी तेवढं मोठं स्वागत झालं का 2-2.5 हजार लोक तिथं स्वागतासाठी रात्री 12 वाजेपर्यंत थांबून होते। हेच या शेतकऱ्यांचं बच्चू भाऊवर असणारं प्रेम आहे। आणि इथं तमाम जमलेले सगळ्यांनी आपापल्या गावात फोन करा आणि सगळ्या शेतकऱ्यांना तिथं बोलून